नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द MCQ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका वेगळ्या टॉपिकवर साधारण 20 प्रश्न आपण चर्चा करूयात मित्रांनो। आता थोडंसं एक रिव्हिजन आहे। ऑलरेडी तुम्ही जर 21 ऑक्टोबरला यूट्यूबवर बघितलं असाल तर 1857च्या उठावाबद्दल आपण बोललेलो आहोत मित्रांनो। त्याच्यानंतर काँग्रेसबद्दल झालेलं आहे, क्रांतिकारक झालेत, 2 समाजसुधारक झालेले आहेत आणि व्यक्तिविशेष झालेलं आहे। तुमच्यापैकी जर कोणी बघितले नसतील तर तुम्ही द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर जा आणि तुम्हाला सगळेच्या सगळे व्हिडिओज दिसतील मित्रांनो। आपण आतापर्यंत मित्रांनो 1 2 3 4 5 6 120 प्रश्नांची चर्चा केलेली आहे। लक्षात घ्या, 120 प्रश्नांची चर्चा केलेली आहे आणि अजून मित्रांनो 100 प्रश्नांची चर्चा उर्वरित आहे। 120 प्लस 100 मित्रांनो, म्हणजे आपण 220 प्रश्नांची चर्चा करणार आहोत मित्रांनो। आतापर्यंत आपण 120 ची चर्चा केलेली आहे। आज आपण पुढचे 20 प्रश्न आपण चर्चा करूयात मित्रांनो। पुढचे 20 प्रश्न चर्चा करूयात मित्रांनो। आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे कामगार आणि उद्योग। आपला जो टॉपिक आहे तो आहे कामगार आणि उद्योग मित्रांनो। हा हॉट टॉपिक आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, लक्षात घ्या। आणि याची व्याप्ती खूप मोठी आहे मित्रांनो, याची व्याप्ती खूप मोठी आहे हे लक्षात घ्या। गेले प्रश्नपत्रिकेचं जर स्वरूप बघायला गेलात तर आपली विकेट पडण्याचे चान्सेस जर कुठे आहेत, आपली विकेट तर ती कामगार आणि उद्योग मित्रांनो। ह्याला कामगार आणि उद्योगाला लक्षात घ्या, जर कशाची किनार असते, किनार, तर ती असते लक्षात घ्या चालू घडामोडींची, ती असते चालू घडामोडींची लक्षात घ्या। म्हणजे एखादे विचार असतील, एखादी संघटना असेल, एखादी कामगार संघटना असेल, एखादं आंदोलन असेल, लक्षात घ्या त्याला लागून। म्हणजे एक साधं उदाहरण देऊ इच्छितो की बाबा सगळ्यांना माहित असेल एअर इंडिया। आता एअर इंडिया माहिती नसलेला भारतात तर कोणी सापडणार नाही मित्रांनो। मध्ये एअर इंडिया ही कंपनी, जी सरकारची कंपनी होती, ती टाटाने विकत घेतली। टाटाने, त्यावेळेस रतन टाटा साहेब जिवंत होते त्यावेळेस, तर त्यांनी ती घेतलेली होती। त्या बेसवर लक्षात घ्या आयोगाने एक प्रश्न विचारला होता त्या बेसवर की बाबा हवाई कंपनी कुठली, भारतातली हवाई कंपनी कुठली म्हणून प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्या बेसवर लक्षात घ्या, त्या बेसवर विचारण्यात आलेला आहे। मग आता आयर्न अँड स्टील असेल, लक्षात घ्या आयर्न अँड स्टील, लोह आणि पोलाद मित्रांनो। त्यानंतर लक्षात घ्या साखर कारखाना। तुम्ही 2023 जर पेपर बघितला असाल तर विचार करा, नगरचे विखे पाटलांबद्दल एक प्रश्न होता बघा, धनंजयराव गाडगीळ साहेबांबद्दल एक प्रश्न होता बघा मित्रांनो। म्हणजे बऱ्याचशा जणांना तो प्रश्न थोडाशा म्हणजे अर्थशास्त्रातला आलाय का असं वाटत होतं, पण तो हिस्ट्रीशी कनेक्टेड आहे। आता उद्योग म्हटलं की लक्षात घ्या आपल्याला काय काय बघायला लागणार आहे मित्रांनो। उद्योगांमध्ये लक्षात घ्या आपल्याला लोह बघायला लागणार आहे, त्यानंतर महाराष्ट्राचं विशेष लक्षात घ्या साखर बघायला लागणार आहे, त्यानंतर सिमेंट, त्याच्यानंतर मित्रांनो आता थोडंसं वेगळं सांगतोय ते म्हणजे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स मित्रांनो। आयुर्वेदिक प्रोडक्ट्स 1-2 उदाहरण मी तुम्हाला देतोय आता। आणि त्याच्यानंतर मित्रांनो ज्याला आपण बरेचसे जण लक्षात घ्या हा शब्द कायम वापरतो बघा मित्रांनो, म्हणजे कुठलाही इन्शुरन्स कंपनी का असेल, अगदी तुम्ही जर टाटांची इन्शुरन्स घेतला असाल तर बघा लोक म्हणतात टाटाची LIC घेतला का। तर इन्शुरन्स कंपन्यांबद्दल सुद्धा आपल्याला बघायचं आहे का हो, तर त्याचं उत्तर आहे यस। कापड गिरण्यांबाबत अलीकडे प्रश्न आलेले आहेत का हो, तर त्याचं उत्तर आहे यस। कापड गिरण्यांबाबत सुद्धा आपल्याला बघायला लागणार आहे मित्रांनो। म्हणजे उद्योगांबाबतीत ते आणि प्लस मित्रांनो महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा थोडेसे बघायचे आहेत। आणि कामगार म्हटलं की मित्रांनो कामगारांबद्दल बोलायचं झालं तर पहिली गोष्ट काय असेल, कामगारांची संघटना। कामगारांची संघटना म्हटलं की ऑटोमॅटिकली लक्षात घ्या त्या संघटनेचे अध्यक्ष कोण। कधी कधी मित्रांनो त्या संघटनेचे संस्थापक वेगळे असू शकतात का हो, तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या। एखादा संस्थापक असू शकतो आणि अध्यक्ष वेगळा असू शकतो, लक्षात घ्या। आणि सध्याचा जर आयोगाचा पॅटर्न जर बघायला गेला तर डेप्थ मित्रांनो, तर सहभागी लक्षात घ्या सदस्य कोण, म्हणजे सुरुवातीचे संस्थापक सदस्य कोण हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि त्याच्याबरोबर मित्रांनो त्या संघटनेचं जर एखादं वृत्तपत्र असेल, त्या संघटनेचं एखाद्या मागण्या असतील, किंवा मित्रांनो ती संघटना एखाद्या खटल्यामध्ये सामील असेल तर त्याबाबत सुद्धा आपल्याला बघायला लागणार आहे। तर मित्रांनो व्याप्ती मोठी आहे का हो, तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या व्याप्ती मोठी आहे। त्यामुळे आपण उद्योग आणि कामगारांवर साधारणपणे 20 प्रश्न आपण चर्चा करतोय मित्रांनो, 20 प्रश्न चर्चा करतोय। आणि स्पेसिफिकली मित्रांनो थोडंसं भर आपण महाराष्ट्रावर देत आहोत, लक्षात घ्या थोडंसं भर आपण महाराष्ट्रावर देत आहोत मित्रांनो। आता उद्योग, कामगार आणि आर्थिक विचार, आर्थिक विचारांवर बघा तुम्ही साधारण 2020 पासून प्रश्न या लागलेले आहेत। म्हणजे अर्थव्यवस्थेवर असेल, लक्षात घ्या
एखादा डायलॉग येतो बघा मित्रांनो, अर्थव्यवस्थेवर एखादा डायलॉग येतो बघा की बाबा इंग्रजांच्या काळात भारतीयांच्या पोटात अन्नाचे एक कणही नाही, हा डायलॉग मागच्या वेळेस होता बघा. मग तसा हा डायलॉग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाळा, प्रश्न क्रमांक 1, शाळा व महाविद्यालयांपेक्षा कारखानेच राष्ट्रीय कार्याला नवजीवन मिळवून देतात. आता हा उद्योगांसंदर्भात आहे, उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी आहे, भारतीयांनी उद्योग करावेत यासाठीच आहे, लक्षात घ्या. हे वरील उद्गार कोणाचे? मित्रांनो आता उद्योग असतील, कारखाने असतील, लक्षात घ्या, तर दादाभाई नौरोजी आहेत, न्यायमूर्ती रानडेंचं कार्य आहे, रामकृष्ण विश्वनाथांचं आहे आणि लोकहितवादींचं आहे. आता तुम्हाला या 4 नावांमध्ये लक्षात घ्या, रामकृष्ण विश्वनाथ जरा वेगळे नाव वाटत असेल बघा मित्रांनो, पण यस मित्रांनो त्यांचे सुद्धा विचार भांडवलशाहीचे होते, लक्षात घ्या, भांडवलशाहीचे होते. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये भांडवलशाहीचे विषय जास्त मांडणारा जर व्यक्ती कोण असेल तर ते रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक आहेत मित्रांनो, मंडलिक मित्रांनो. आता कंडिशन अशी आहे, दादाभाई नौरोजींनी सगळ्यांनाच माहित असेल धननिष्कासनाचा विचार मांडलेले होते बघा मित्रांनो, इकॉनॉमिक ड्रेन थेअरी मांडलेली होती मित्रांनो. लोकहितवादींनी लक्ष्मीज्ञान या वर्तमानपत्रांनी पुस्तकामध्ये आर्थिक विचार मांडलेले होते बघा मित्रांनो. लोकहितवादींच्या लक्ष्मीज्ञान या पुस्तकावर आयोगाने ऑलरेडी 2 प्रश्न विचारलेले आहेत. न्यायमूर्ती रानडे बघायचं जर झालं, ह्याचं उत्तर जे योग्य आहे मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काकांनी भारतामध्ये लक्षात घ्या स्वदेशीची सुरुवात केली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, स्वदेशीची मित्रांनो. मग त्यांनी देशी व्यापार उद्योजक मंडळाची स्थापना केलेली होती, देशी व्यापार उद्योजक मंडळाची. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडेंनी छत्री, काडेशपेटी, त्याला आपण काडेपेटी म्हणतो बघा मित्रांनो, काडेपेटी, उदबत्ती आणि साबण यांचा कारखाना सुद्धा काढलेला होता मित्रांनो. आता कारखाना म्हटलं की डोंट गो बाय द वर्ड की बाबा 1000 कर्मचारी असतील, नाहीये, घरगुती कारखाने काढलेले होते. कशासाठी? स्वदेशीच्या प्रचारासाठी. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. मित्रांनो डायलॉग परत एकदा वाचतोय तुमच्यासाठी, शाळा व महाविद्यालयांपेक्षा कारखानेच राष्ट्रीय कार्याला नवजीवन मिळवून देतात. अर्थव्यवस्थेवर, उद्योगावर लक्षात घ्या, अशा डायलॉगांवर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चला मित्रांनो, ओके. योग्य जोड्या लावा. एक रिक्वेस्ट असेल लक्षात घ्या की बाबा ह्याच्याकडे एकदा व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. जोसेफ अँड कंपनी, मॅके अँड कंपनी, अलेक्झांडर अँड कंपनी आणि बंगाल आयर्न कंपनी, यामध्ये बघा तुमचं सगळ्यांचं लक्ष जर कुठं जात असेल तर बंगाल आयर्न अँड कंपनी म्हटलं की कळत असेल बघा की बाबा ही आयर्न कंपनी. मित्रांनो एक कंपनी दिसतात बघा, जोसेफ दिसतो, मॅके दिसतो, अलेक्झांडर दिसतो का? येस मित्रांनो दिसतात. कशाच्या कंपन्या आहेत हा प्रश्न पडतो, लक्षात घ्या, बरोबर आहे. थोडंसं लक्षात घ्या, हिथं बघायला गेलं तर कळतं बघा की बा आयर्न आहे, आयर्न म्हणजे लोह आणि पोलाद, लक्षात घ्या, लोह आणि पोलाद. आता थोडंसं याच्याबद्दल बोलतोय. आपल्याकडे बघा मित्रांनो जेव्हा आपण आयर्न अँड स्टील कंपनी म्हणतो, लक्षात घ्या, आयर्न अँड स्टील, लोह आणि पोलादाबद्दल म्हटलं की बाबा आपल्याला माहित असेल बा जगातला सगळ्यात क्लासिक ब्रँड मित्रांनो, ज्या ब्रँडने अजूनही लक्षात घ्या विश्वासार्हता पाळलेली आहे, लक्षात घ्या, टाटा. आपल्या पुढे बघा आयर्न अँड स्टील म्हटलं की आपण टाटा म्हणतो, जमशेदपूरला जातो, सर जमशेदजी टाटांबद्दल बोलतो. यस मित्रांनो बरोबर आहे. पण 1830 पासून लक्षात घ्या भारतामध्ये इंग्रजांनी लक्षात घ्या आयर्न अँड स्टीलचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, इंग्रजांनी केलेला आहे. आणि मित्रांनो त्यात काही जण यशस्वी झालेले आणि त्यात काही जण अयशस्वी सुद्धा झालेले आहेत, लक्षात घ्या. मित्रांनो या लोह आणि पोलाद कंपन्यांबद्दलचं लक्षात घ्या आणि ह्याचं जे उत्तर आहे ते समोरासमोरच आहे, लक्षात घ्या, ह्याचं जे उत्तर आहे ते समोरासमोरच आहे. जोसेफ अँड कंपनी ही बराकर मधली आहे, मॅके अँड कंपनी राणीगंज मधली आहे, अलेक्झांडर अँड कंपनी कलकत्त्यातली आहे आणि बंगाल अँड आयर्न कंपनी आसनसोल मधली आहे. आता मित्रांनो हा झाला आयर्न अँड स्टीलचा एक प्रश्न, लक्षात घ्या, किंवा कंपन्या कुठं स्थापन झाल्या होत्या. ह्याला अजून एक प्रश्न आपण तयार करू शकतो की बाबा ही जी नाव आहेत बघा, बराकर, राणीगंज, कलकत्ता, आसनसोल, हे कुठल्या राज्यात आहेत मित्रांनो, या कुठल्या राज्यात आहेत, त्यावर सुद्धा एखादा प्रश्न तयार होऊ शकतो. तर तुम्ही एक काम करा, कमेंट बॉक्समध्ये बराकर कुठे आहे बघा टाका, गुगल मामाची मदत घेतली तरी काय हरकत नाही. राणीगंज कुठे आहे ते बघा, कलकत्ता बहुतेक सगळ्यांना माहित आहे, आसनसोलचं सुद्धा नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल, लक्षात घ्या.
आयर्न अँड स्टील म्हटलं की टाटा, टाटा म्हटलं की आपण सगळे कुठं जातो मित्रांनो, जमशेदपूरला जातो. जमशेदपूरचं ऍक्च्युअल नाव आहे लक्षात घ्या साक्ची. जमशेदपूरचं ओरिजिनल नाव आहे साक्ची. आणि टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची मूळ कल्पना, टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची मूळ कल्पना जर कोणाची असेल तर ती होती मित्रांनो दादाभाई नौरोजींची. ती होती दादाभाई नौरोजी यांची. लक्षात घ्या दादाभाई नौरोजी यांची. जमतंय. हे झालं आयर्न अँड स्टील कंपनी. आधुनिक भारताचा इतिहास मित्रांनो, भारतावरचा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या भारतावरचा हा प्रश्न आहे. आणि मी हे सांगितलं 1830 पासून साधारण लक्षात घ्या लोह आणि पोलादाबद्दल इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या काही प्रायव्हेट कंपन्या होत्या, जे भांडवलदार होते, लक्षात घ्या त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. म्हणजे उठावाच्या आधीपासूनच सुरुवात आहे का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या त्याचं उत्तर आहे यस. आता मगाचा जो 2 नंबरचा प्रश्न घेतला तो आधुनिक भारताचा होता. आता आपण विशेषतः महाराष्ट्राचा बघूयात. विमा महर्षी कुणाला म्हटलं गेलेलं आहे, लक्षात घ्या. विमा महर्षी म्हणजे विमाची सुरुवात असेल. आता बघा विमा म्हटलं तर तुम्ही मला इंग्लिश मधला शब्द म्हणायचा लावला तरी बघा एक शब्द आपल्याकडे काय म्हणतात लक्षात घ्या, असं जिबेवरच आहे बघा, LICच म्हणतो बघा. ऍक्च्युली ही कंपनी LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी आहे, बरोबर आहे, पण आपण ते म्हणतो बघा. पण विमा महर्षी कोण आहेत? विमा महर्षी ते अण्णासाहेब चिरमुले आहेत. लक्षात घ्या अण्णासाहेब चिरमुले आहेत बघा मित्रांनो. हे नाव शक्यतो लक्षात राहत नाही, म्हणून मित्रांनो इथं थोडंसं डिटेल देतोय. लक्षात घ्या अण्णासाहेब चिरमुले यांनी 1913 साली वेस्टर्न इंडिया कंपनीची स्थापना केली. मित्रांनो स्थळ कुठे आहे बघा, स्थळ. आता शक्यतो आपलं एक लॉजिक असतं बघा, डोक्यात एक गोष्टी फिक्स असतात बघा. कंपनी म्हटलं की मुंबई, पुणे, जास्तीत जास्त तुम्ही विदर्भात जर गेलात तर नागपूर, मराठवाड्यामध्ये आलात तर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो, बरोबर आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की एकच ठिकाण आहे बघा पुणे, जिथं मी रेकॉर्डिंग करतोय. लक्षात घ्या मित्रांनो ही कंपनी साताऱ्यात स्थापन झालेली आहे. आता एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, यावर सुद्धा मी एक प्रश्न तयार करू शकतो बघा. वेस्टर्न इंडिया कंपनीची स्थापना कुठे झाली, किंवा वेस्टर्न इंडिया कंपनीची स्थापना चिरमुलेंनी कुठे केली? चिरमुले यांनी कुठे केली, बरोबर आहे. पुणे दिलं, सातारा दिलं, मुंबई दिलं, कोल्हापूर दिलं. तर शक्यतो बघा तुम्ही आयदर मुंबईला पळाल नाहीतर पुण्याला पळाल, बट इट इज इन सातारा. लक्षात घ्या. रामराव विजयकरांनी 1942 साली विश्वभारती, मित्रांनो ही इन्शुरन्स कंपनीचं नाव आहे, विश्वभारती इन्शुरन्स कंपनीचं नाव आहे. हे नाव बघा विश्वभारती, शक्यतो शाळा कॉलेजचं नाव वाटतं, युनिव्हर्सिटीचं नाव वाटतं बघा मित्रांनो. जमतंय. श्री पुराणिक यांनी 1872 साली पनवेलमध्ये, लक्षात घ्या पनवेलमध्ये लक्षात घ्या पहिला औषध कारखाना स्टार्ट केलेला होता. पहिला औषध कारखाना स्टार्ट केलेला होता 1872 गोष्ट आहे. म्हणजे इथं बघा तुम्हाला 2 इन्शुरन्स कंपन्या, 3 इन्शुरन्स कंपन्यांची माहिती भेटली आणि एक लक्षात घ्या औषध कंपनीची माहिती भेटलेली आहे. लक्षात घ्या औषध कंपनीची माहिती भेटलेली आहे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मागं आय थिंक वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जो प्रश्न विचारला गेलेला आहे त्या आधारावर बेस केलेला आहे. लक्षात घ्या. पहिला प्रश्न वाचतोय. आता बऱ्याचशा तुमची इच्छा असते ना सिंगल लाईन प्रश्न द्या वगैरे वगैरे. खालीलपैकी कुणी प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंधिया स्टीमशिप कंपनी, सिंधिया बहुतेक तुम्हाला सगळ्यांना माहित असेल बा ग्वाल्हेरवाले मित्रांनो आपले शिंदे इत्यादींची स्थापना केली मित्रांनो. प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स आहे, हिंदुस्तान एअर आणि सिंधी स्टीमशिप आहे मित्रांनो. मग यात ऑप्शन्स आहेत जमशेदजी टाटा, दुसरा ऑप्शन आहे JRD टाटा, तिसरा ऑप्शन आहे वालचंद हीराचंद आणि चौथा ऑप्शन आहे हीराचंद नेमचंद. आता सगळ्यांना जमशेदजी टाटांबद्दल तर माहितीच आहे मित्रांनो. टाटा कंपनीचे थोर संस्थापक, लक्षात घ्या टाटा कंपनीचे थोर संस्थापक मित्रांनो जमशेदजी टाटा. JRD टाटा हे भारतातले पहिले लायसन्स्ड पायलट आहेत. त्यांनी कराची टू मुंबई या विमानाची पहिली फेरी केलेली होती. लक्षात घ्या मित्रांनो. वालचंद हीराचंद आणि हीराचंद नेमचंद जर बघायला गेलं तर थोडंसं कन्फ्यूज करायला नाव घेतलेलं आहे मित्रांनो. हीराचंद नेमचंद असं आहे का हो, आहे नाव, लक्षात घ्या ते वेगळ्या फील्डमध्ये आहेत. याचं उत्तर आहे वालचंद हीराचंद हे महाराष्ट्रातले उद्योगपती आहेत. आणि मित्रांनो यांच्या नावानेच तुम्हाला माहिती असेल बघा पुणे जिल्ह्यामध्ये एक औद्योगिक गावाचं नाव सुद्धा आहे बघा मित्रांनो, त्याला आपण म्हणतो वालचंद नगर.
आय थिंक इंदापूर आणि बारामतीच्या शेजारी आहे बघा मित्रांनो, वालचंद नगर. मित्रांनो या सगळ्या कंपन्यांची स्थापना त्यांनी केलेली होती. स्टीमशिप म्हणजे बोटींसाठी, एअरक्राफ्ट म्हणजे विमानांसाठी, आणि विमानांसाठी मित्रांनो हे जे आहे ना हिंदुस्तान एअरक्राफ्टसाठी जे शिंदे आहेत बघा मित्रांनो, ग्वाल्हेरचे जे शिंदे आहेत, सध्या एक मंत्री आहेत बघा आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत बघा, ज्योतिरादित्य शिंदे. आपण मराठी लोक त्यांना आपण शिंदे म्हणतो, ते सिंधिया म्हणतात बघा. त्यांच्या आजोबांनी किंवा पणजोबांनी त्यांना जमीन दिली होती, ती बेंगलुरूमध्ये दिलेली होती, बेंगलुरूमध्ये दिलेली होती मित्रांनो. तर त्याचं उत्तर आहे वालचंद हीराचंद मित्रांनो. मित्रांनो त्यांचे उद्योग कशा कशात आहेत बघा मित्रांनो, वालचंद हीराचंद यांचे बॉम्बे सायकल अँड मोटर कंपनी आहे मित्रांनो, त्यानंतर पाईप फाउंड्री आहे मित्रांनो, खाणकामात आहे, रायफल सुद्धा होते, सॉ मिल बहुतेक सगळ्यांना माहित असेल, सॉ मिल, चॉकलेट. आता मला म्हणजे रावळगाव हे नाव तुमच्या पिढीने ऐकलंय का प्रश्नचिन्ह आहे, लक्षात घ्या. चॉकलेट त्या काळामध्ये 2 चॉकलेट फेमस होते असं म्हटलं तरी थोडंसं चुकीचं होणार नाही. एक पार्ले होतं, पार्ले बऱ्याच जणांना ते माहीत असेल, आजही तो एक छोटासा आहे बघा, किस्मी, आणि रावळगाव लक्षात घ्या. तर ते होतं, आणि साखर कारखाना सुद्धा मित्रांनो. या व्यक्तींनी साखर कारखाना जेव्हा स्टार्ट केला तर साखर कारखान्याला ऊस कमी जेव्हा पडायला लागला तर मित्रांनो सर्वप्रथम रेल्वेतनं, अक्षरशः बिहार आणि ओरिसामधनं रेल्वेने ऊस आणून ऊस कारखाना चालवलेली व्यक्तिमत्व म्हणजे कोण आहे तो वालचंद हीराचंद मित्रांनो. वालचंद हीराचंद मित्रांनो मराठी माणूस आहे मित्रांनो, मराठी माणूस आहे, लक्षात घ्या. अजून एक इन्शुरन्स कंपनी देतोय, आणि ती इन्शुरन्स कंपनी टाटांची देतोय, लक्षात घ्या. ती इन्शुरन्स कंपनी टाटांची देतोय मित्रांनो. त्या काळात इन्शुरन्स कंपनीमध्ये टाटा बाप होते, लक्षात घ्या. टाटा हे बाप होते. पुढे लक्षात घ्या ती कंपनी भारत सरकारने सुद्धा घेतलेली आहे का, तर त्याचं उत्तर आहे यस. आता लाईफ इन्शुरन्स कंपनी मी सगळ्यांनी ऐकलंय बघा, ज्याला आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो, LIC. त्यानंतर वेस्टर्न इंडिया आपण मगाशी चर्चा केलेली आहे. ओरिएंटल गव्हर्नमेंट लाईफ इन्शुरन्स एक नाव वेगळं दिलेलं आहे. ॲक्च्युली टाटांच्या ज्या LIC किंवा आता बघा माझ्या तोंडात नुसतं LIC झालं बघा, टाटांची जी इन्शुरन्स कंपनी ती आहे, लक्षात घ्या, दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मित्रांनो. दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मित्रांनो टाटांची आहे, लक्षात घ्या. आणि मित्रांनो वेस्टर्न इंडिया कंपनी स्थापना अण्णासाहेब चिरमुले आपण मगाशीच बघितलं. आणि ओरिएंटलची स्थापना मित्रांनो, ओरिएंटल ह्याची स्थापना 1874 आहे. 1874 मित्रांनो 2024 मायनस 1874 करा, काहीतरी येतं बघा मित्रांनो, काहीतरी रिलेशन्स येतात बघा. म्हणजे त्या ओरिएंटल कंपनीला यावर्षी 150 वर्ष झालेली आहेत, 150 वर्ष झालेली आहेत मित्रांनो. क्लिअर आहे. नेक्स्ट मित्रांनो, आता हे थोडंसं कुठे गेलो, हे थोडंसं लक्षात घ्या. डावी चळवळ आणि संघटना, डावी चळवळ आणि संघटना व्यक्तींची नाव आहेत बघा मित्रांनो. नारायण मेघाजी लोखंडे, BP वाडिया, ऑलरेडी ह्यांच्याबद्दल प्रश्न येऊन गेले आहेत. जयप्रकाश नारायण, मानवेंद्रनाथ रॉय मित्रांनो, मानवेंद्रनाथ रॉय. आता याच्याबद्दल जर बोलायचं झालं, लक्षात घ्या, याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मुंबई गिरणी कामगार संघटना सगळ्यांनाच माहीत असेल, लक्षात घ्या. बॉम्बे मिल हँड असोसिएशन फक्त एकाच्या बेसवर होऊ शकतं का बघा मित्रांनो. नारायण मेघाजी लोखंडे सगळ्यांना माहित आहे, भारतातली पहिली कामगार संघटना त्यांची आहे. मग एचं 2 आहेत मित्रांनो, बरोबर आहे. इथं एक आहे, इथं एक आहे मित्रांनो, राईट. त्यानंतर BP वाडिया मित्रांनो, BP वाडिया हे मद्रास लेबर युनियनचे हे होते बघा मित्रांनो, मद्रास लेबर युनियनचे हे होते. मग साहजिक आहे लक्षात घेतं दुसरं, म्हणजे याचं उत्तर काय हो, पर्याय पहिला मित्रांनो. जयप्रकाश नारायण काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे नेते होते. आणि मित्रांनो मानवेंद्रनाथ रॉय, तसं जर बघायला गेलं, मानवेंद्रनाथ रॉय हे भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे, मानवेंद्रनाथ रॉय हे भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आहेत, लक्षात घ्या, संस्थापक आहेत. त्यामुळे याचं उत्तर जे असेल दॅट इज फर्स्ट मित्रांनो. आणि काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे नेते आहेत. काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना 1934 आणि ती स्थापना केली होती आचार्य शंकरराव देव यांनी, लक्षात घ्या, आचार्य शंकरराव देव यांनी, लक्षात घ्या. काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, त्याच्याबद्दल सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो बघा मित्रांनो. आणि साल सुद्धा दिलेले आहेत बघा मित्रांनो. बॉम्बे मिल अँड असोसिएशन 84, मद्रास लेबर 1918, रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी 39 आणि काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी 34 मित्रांनो. एकच मिनिट मित्रांनो. वसाहत काळातील विटले आयोग मित्रांनो, आयोग, माझी एक रिक्वेस्ट असेल, लक्षात घ्या, आयोगावर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चला. आपल्याकडे आयोग कोणत्या कोणत्या बेसिसवर आहेत मित्रांनो. आयोग कशा कशाचे जर बोलायचं झालं मित्रांनो, आयोग एक कामगारांचे आयोग आहेत, त्यानंतर दुष्काळ आयोग आहेत, त्यानंतर शिक्षण आयोग आहेत,
त्यानंतर वर्तमानपत्र आयोग आहेत, वर्तमानपत्र, त्यानंतर इव्हन भारतीय राजे आणि इंग्रजांच्या संबंधांवरचा सुद्धा आयोग आहे का आहे. आणि प्लस मित्रांनो आपण जे बघतो बघा सायमन कमिशन, हा कमिशन, सॅडलर कमिशन वगैरे वगैरे मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला बघायचे. राजकीय आयोग सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. आणि समजा एखादी घटना घडली असेल, उदाहरणार्थ सगळ्यांना माहित असेल जालियनवाला बाग हत्याकांड, मग त्याच्या चौकशीच्या समितीवरचा सुद्धा लक्षात घ्या, त्याच्या चौकशीच्या समितीवरचा सुद्धा लक्षात घ्या आयोग आहे, लक्षात घ्या. वसाहत काळातील विटले आयोग कशासाठी स्थापन केला गेला होता? भविष्यातील राजकीय सुधारणांसाठी, भारतीयाची योग्यता ठरवणे, कामगारांच्या सद्यस्थितीचा अहवाल देणे व शिफारसी करणे, भारताच्या आर्थिक सुधारणांचा आराखडा तयार करणे आणि भारतातील नागरी सेवांसाठी एक सर्वसमावेशक योजना तयार करणे. मित्रांनो तसा जर बघायला गेलं तर प्रश्न सिंपल आहे, तसा जर बघायला गेलं तर प्रश्न सिंपल आहे, पण वेळ किती लागतो तो बघा मित्रांनो, वेळ मित्रांनो. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, आता हळूहळू आपण लक्षात घ्या, एक्झामच्या जवळ येत चाललेलो आहे, हे रेकॉर्डिंग करतोय 1 डिसेंबरला, लक्षात घ्या. त्याच दिवशी आज आता आपली मुलं सगळी MPSCचा पूर्व पेपर लिहित आहेत, लक्षात घ्या. आता वेळेचं नियोजन सुद्धा आपल्याला बघायला लागणार आहे मित्रांनो. मग विटले कमिशनचं जे आहे ते 1928 साली स्थापना झालेली होती. त्याला दुसरं नाव जर काय असेल तर रॉयल कमिशन आहे मित्रांनो, रॉयल कमिशन. कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यात आलेला होता. त्याला काँग्रेसने 1929च्या लाहोर अधिवेशनात, 1929च्या लाहोर अधिवेशनात त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय. आता माझं एक म्हणणं आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, 1929 लाहोर अधिवेशन, लाहोर अधिवेशन अध्यक्ष कोण होतं ते सांगा मित्रांनो, अध्यक्ष कोण होतं ते सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि त्याची एक विशेषता आहे बघा, लाहोर अधिवेशनाची एक विशेषता आहे बघा, ती सुद्धा टाका मित्रांनो, ती सुद्धा टाका मित्रांनो, ती सुद्धा टाका मित्रांनो. मेरठ कट खटला मित्रांनो, मेरठ कट खटला मित्रांनो, मेरठ कट खटला उद्योगांमध्ये येतो, कामगार संघटनेमध्ये येतो आणि बऱ्यापैकी लक्षात घ्या, बऱ्यापैकी क्रांतिकार्यामध्ये सुद्धा येतो, लक्षात घ्या, क्रांतिकार्यामध्ये सुद्धा येतो मित्रांनो. मेरठ कट खटल्यात खालीलपैकी कोण सामील होतं, कोण कोण सहभागी होतं? आता मित्रांनो मेरठ कट खटल्याबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, 1929 स्टार्ट झालेला आहे मित्रांनो, 3 वर्ष चालला मित्रांनो. मेरठ कट खटला गाजण्याचं एक प्रमुख कारण होतं की बाबा यातल्या बऱ्याचशा आरोपींना भेटण्यासाठी खुद्द लक्षात घ्या महात्मा गांधी जेलमध्ये गेलेले होते, महात्मा गांधी जेलमध्ये गेलेले होते. आणि इंग्रजांनी तो 3 वर्ष चालवल्यामुळं ऑटोमॅटिकली लक्षात घ्या ह्याच्याबद्दल भरपूर चर्चा झाली, ह्याच्याबद्दल भरपूर चर्चा झाली आणि लोक लक्षात घ्या या विचारधारेकडे ओढले गेले मित्रांनो. यामध्ये शौकत उस्मानी आहे, मुझफ्फर अहमद आहेत, जोगळेकर आहेत, श्रीपाद अमृत डांगे होते, लक्षात घ्या, हे बरोबर आहे मित्रांनो. साने गुरुजींचं नाही आहेत, लक्षात घ्या, जोगळेकर नाही आहेत. चार्ल्स ब्रॅडले स्प्रॅट येतात, लक्षात घ्या. नामनाथ जोशी, नारायण मल्हार जोशींची संघटना वेगळी आहे, लक्षात घ्या, हे वेगळी नाव आहे मित्रांनो. याचं उत्तर जे आहे ते उत्तर 1 आहे मित्रांनो. थोडंसं इथं वेगळं देतोय, लक्षात घ्या, थोडंसं इथं वेगळं देतोय. 1929 आयर्विनच्या काळात हा खटला 3.5 वर्ष चालला, मी सांगितलं मित्रांनो. हे सगळेच्या सगळे जे आहेत, हे सगळेच्या सगळे, माझी एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला, सगळ्यांना मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट मारा, ह्याचा स्क्रीनशॉट काढा मित्रांनो, ह्याचा स्क्रीनशॉट काढा, कारण हे सुद्धा त्यात आरोपी होते. आरोपी म्हणणं चुकीचं आहे, माफ करा. हे सगळेचे सगळे त्या कटात सामील होते. ही सगळी नावं बघा मित्रांनो, लक्ष्मण कदम, धुंडीराज ठेंगडी, अर्जुन आत्माराम साळवे, गोविंद कासले, मोतीराम देसाई, गंगाधरराव अधिकारी, रघुनाथराव निमकर, शांताराम मिरजकर, सच्चिदानंद घाटे, हे सगळे मराठी पुढारी आहेत, लक्षात घ्या, सगळेचे सगळे मराठी पुढारी आहेत. सध्याचा जर ट्रेंड बघायला गेला, डेप्थचा जर प्रश्न आला तर हा प्रश्न अपेक्षित धरून चला मित्रांनो, हा प्रश्न अपेक्षित धरून चला. मेरठ कट खटला मित्रांनो, मेरठ कट खटला मित्रांनो. सध्या एक ट्रेंड आहे बघा, कामगारांवर प्रश्न येतो, कामगारांच्या कवींवर सुद्धा प्रश्न येतो बघा मित्रांनो. कामगारांनी, एखाद्या कवींनी कामगारांच्या आयुष्यावर, कामगारांच्या दुःखांवर, कामगारांच्या प्रश्नांवर जर एखादा कविता लिहिली असेल तर, आता आठवत आहे का बघा, त्या बंगालींवर एक प्रश्न आला होता, तसं मी तो बंगालींवर जो प्रश्न होता तो आधुनिक भारताचा झाला मित्रांनो. इथं मी काय केलं असेल तर मित्रांनो, इथं लक्षात घ्या, मी मराठी कवितेबद्दल केलेलं आहे मित्रांनो. महाराष्ट्र मजूर ही कविता, महाराष्ट्र मजूर ही कविता कोणी लिहिली मित्रांनो? कवी कुंज विहारी आहेत, केशव सूत आहेत, गदिमा आहेत, बालकवी मित्रांनो. तर याचं उत्तर आहे केशव सूत मित्रांनो, केशव सूत. कवी कुंज विहारी आपल्याला ऑलरेडी एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो. कवी कुंज विहारी हे सोलापूरचे. त्यांनी मित्रांनो चौरी चौरा घटनेवर भेटेन मी 9 महिन्यांनी
ही कविता लिहिलेली होती आणि मित्रांनो ह्या कवितेवर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। गदिमांनी, लक्षात घ्या, गदिमांनी जे अमृतसरमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडात जे झालं होतं त्यावर लक्षात घ्या एक कविता लिहिली होती बघा मित्रांनो, ते होतं अजूनही रक्त सुकले नाही क्रुसावरचे मित्रांनो, ते कविता होती। केशवसुत बालकवी मित्रांनो, आता तुम्हाला माहित असेल मराठी कवींमध्ये सुद्धा बऱ्याचशा जणांची टोपण नाव आहेत बघा, टोपण नाव आहेत मित्रांनो। तर केशवसुत म्हणजे कोण? तर कृष्णाजी केशव दामले, कृष्णाजी केशव दामले त्यांनी ही कविता लिहिलेली आहे मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे पुढे मित्रांनो, आता थोडंसं वेगळं मित्रांनो, त्या काळामध्ये जेव्हा कामगार संघटना स्थापन व्हायला लागल्या, कामगारांच्या प्रश्नांबद्दल चर्चा व्हायला लागली आणि कामगारांच्या प्रश्नांबद्दल काहीतरी मार्ग काढता येतोय का बघायला लागलं, तेव्हा लक्षात घ्या काय करण्यात आलं, तर गिरणी कामगार स्त्रियांसाठी भारतात प्रथमच पाळणाघर। आता पाळणाघर तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी दिसत आहेत बघा, शहरात तर जागोजागी कोपऱ्यात पाळणाघरं झालेली आहेत मित्रांनो। ते आज जर शहरातली पाळणाघरं बघायला गेलं तर त्यांना पैसे असतात, फी असते, पण मित्रांनो इथं स्त्री कामगार जे आहेत लक्षात घ्या, स्पेसिफिकली मुंबईतल्या ज्या गिरणी कामगार होत्या मित्रांनो, साधारण त्यांचं वर्किंग आवर 12 तास होतं साधारण। मग पहिल्या फॅक्टरी ॲक्टने थोडंसं कमी करण्यात आलं, दुसऱ्या फॅक्टरी ॲक्टने थोडंसं कमी करण्यात आलं आणि काही महिला कामगार तर मुलांना सुद्धा फॅक्टरीत घेऊन जायचा आणि कधी कधी ॲक्सिडेंट व्हायचा आणि त्यात मुलांचा मृत्यू व्हायचा। मग समवेर लक्षात घ्या हे सांभाळायला पाहिजे म्हणून पाळणाघर जर कोणी चालू केलं असेल, मी रिपीट करतो, हे पाळणाघर फ्री ऑफ चार्ज होतं लक्षात घ्या, म्हणजे याला चार्जेस नव्हत्या मित्रांनो। तर ते चालू केलंय मित्रांनो अवंतिकाबाई गोखले यांनी, ते जर कोणी स्टार्ट केलं असेल तर ते स्टार्ट केलंय अवंतिकाबाई गोखले मित्रांनो। अवंतिकाबाई गोखले ह्या कट्टर गांधीवादी आहेत का? तर त्याचं उत्तर आहे यस। अवंतिकाबाई गोखले या चंपारण्य सत्याग्रहात गांधीजींबरोबर होत्या। अवंतिकाबाई गोखले या चंपारण्य सत्याग्रहात गांधीजींबरोबर होत्या। याच दरम्यान त्यांनी मराठीतील पहिलं लक्षात घ्या गांधीजींचं चरित्र लिहिलेलं आहे मित्रांनो, गांधीजींचं चरित्र लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे गांधींचे जीवन आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन त्याची जी प्रस्तावना आहे ती लोकमान्य टिळकांनी लिहिलेली आहे। अवंतिकाबाई गोखले गांधीजींबरोबर चंपारण्य सत्याग्रहात होते, असहकार चळवळीत होत्या, 1930च्या सविनय कायदेभंगात होत्या आणि मित्रांनो 1930च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान त्यांनी आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी मुंबईतल्या समुद्रावर मिठाचा सत्याग्रह केला होता, त्यात त्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता आणि डोकी सुद्धा फुटलेली होती मित्रांनो। तर त्या अवंतिकाबाई गोखले। डॉक्टर बर्नी काय केलंय 1-2 मिनिटात बघूयात। अॅनी बेझंट यांनी सुद्धा प्रश्न मांडले होते, बहुतेक सगळ्यांना माहित असेल अॅनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष आहेत मित्रांनो, अनुसूया साराभाई मित्रांनो या सुद्धा लक्षात घ्या गांधीवादी होत्या आणि समाजसेविका होत्या मित्रांनो। आता थोडंसं यांच्याबद्दल बोलतोय, हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। बर्न या स्त्रियांसाठीच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या होत्या मित्रांनो। ह्याला थोडंसं हायलाईट करून घ्या मित्रांनो। बर्न जेव्हा बऱ्याचशा भारतातील मंडळींनी मागणी केली की बाबा एवढे महिला कामगार गिरणी, स्पेसिफिकली कापड गिरणीत काम करतात, तर साहजिक आहे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, मग त्यांचं हेल्थ चेकअप झालं पाहिजे म्हणून इंग्रजांनी डॉक्टर बर्न यांची नियुक्ती केलेली होती। अॅनी बेझंट यांनी समस्या मांडल्यात का हो? यस मित्रांनो। अनुसूया साराभाईंबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, अनुसूया साराभाई तर मित्रांनो त्या अनुसूया बेन म्हणून प्रसिद्ध आहेत बघा, अनुसूया बेन म्हणून। गांधीजींच्या सुरुवातीचे जर सत्याग्रह जर बघायला गेला तर एक आहे चंपारण्य आहे, दुसरं आहे अहमदाबाद टेक्सटाईल मिल आहे बघा आणि तिसरं खेडा आहे मित्रांनो। अहमदाबाद टेक्सटाईल मिल मधल्या गिरणी कामगारांची समस्या सर्वप्रथम जर कोणी मांडली असेल तर ती होती अनुसूया बेन यांनी। अनुसूया बेन म्हणून फेमस आहेत, अनुसूया साराभाई म्हटलं की थोडंसं नाव गडबडतं। अनुसूया बेन ह्या लक्षात घ्या, तिथले जे गिरणी मालक आणि गांधीजींचे खूप चांगले मित्र आहेत मगनलाल साराभाई यांची सख्खी बहीण आहे। विचार करा, भाऊ कोण आहे हो? गिरणी मालक आहे आणि बहीण काय करते तर विचार करा गिरणी कामगारांची समस्या मांडतात आणि गांधीजींनी त्यावरच तुम्हाला आठवतंय का बघा अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन
अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती आणि गांधीजींच्या आयुष्यातलं पहिलं उपोषण भारतातलं, गांधीजींच्या आयुष्यातलं पहिलं उपोषण भारतातलं तिथं झालेलं आहे. मित्रांनो, हा जो आंदोलन आहे, हे जे गांधीजींचं आंदोलन आहे ते यशस्वी होतं, लक्षात घ्या. आणि जगामध्ये जे टॉप 10 पगारवाढी आहेत, जगामध्ये जे टॉप 10 पगारवाढी आहेत त्यामधली एक पगारवाढ आहे मित्रांनो, काहीतरी 17.10% का 27.10%, लक्षात घ्या, एवढी पगारवाढ झालेली होती. आणि त्याला लागून एक प्रश्न सुद्धा आहे बघा, त्याला प्लेग बोनस म्हणतात बघा, प्लेग बोनस. थोडंसं गुगल मामांना विचारा किंवा तुम्ही नोट्स चेक करा, थोडंसं नोट्स चेक करा मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक 11, सगळ्यांची प्रार्थना असती ना, सिंगल लाईन प्रश्न टाका, सिंगल लाईन प्रश्न टाका. आला मित्रांनो सिंगल लाईन प्रश्न. मित्रांनो, किती टक्के होती मित्रांनो? हा बाउन्सर म्हणा किंवा काय म्हणतात तुम्ही, जसप्रीत बुमराह आहे बघा, जसप्रीत बुमराह आहे बघा. 12%, 15%, 20%, 5.5%. ह्याचं उत्तर 20%. ह्याचं उत्तर 20% आहे. विचार करा मित्रांनो, स्त्री कामगारांची टक्केवारी किती आहे? 20%. 20%. मित्रांनो, पुरुषांपेक्षा पगार कमी असायचा, हेल्थ प्रॉब्लेम्स भरपूर होते, लक्षात घ्या. 12 तासाचं काम असायचं, त्याच्यानंतर काही कायदे झाले, 11 तासाचं काम झालं. त्यानंतर काही कायदे झाले मित्रांनो, त्यांची रात्रपाळीची जी कामं होती ती बंद करण्यात आली मित्रांनो. पण इश्यूज होते का हो? तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या, इश्यूज होते, लक्षात घ्या. महिला कामगारांविषयी मित्रांनो, महिला कामगारांविषयी त्या संदर्भात सुद्धा लक्षात घ्या, थोडंसं हे करून घ्या मित्रांनो. आता योग्य कालानुक्रम लावा, योग्य कालानुक्रम लावा. मी अगदी मागच्या जर तुम्ही 6च्या 6 व्हिडिओ जर बघितला असाल, तिथं सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा एकदा रिपीट करतोय. कालानुक्रम लावा प्रश्न आला तर परेड सावधान, परेड सावधान. 5 जानेवारी असेल किंवा फेब्रुवारी असेल मित्रांनो, 11 ते 12 आपलं 1च तास आहे मित्रांनो. सगळ्यात जास्त वेळ खातो तो आहे मित्रांनो, हा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का? वर्ष थोडेसे एखादं तुकडं इकडचं तिकडं जर गडबडलं तर बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतात. आता इथं बघा, बॉम्बे मिल अँड असोसिएशन आहे, मगाशी आपण चर्चा केली. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आहे, बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन, हे ओनर्स आहे, लक्षात घ्या. आणि मुंबई कामगार संघटना, या तिन्हीच्या तिन्ही कामगार संघटना आहेत. या तिन्हीच्या तिन्ही कामगार संघटना आहेत, ही मात्र लक्षात घ्या काय हो, ओनर्स आहेत. ओनर्स म्हणजे कोण हो? मालक. तर त्याचं एक उत्तर आपण इथं इन डिटेल दिलेलं आहे बघा, इन डिटेल. बॉम्बे मिल अँड ओनर्स असोसिएशन 1875, बॉम्बे मिल अँड असोसिएशन 1874, बॉम्बे कामगार समिती 1920, 31 ऑक्टोबर. आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सगळ्यांनाच माहित असेल, काँग्रेसच्या अधिवेशनाच्या दरम्यान, लक्षात घ्या, लाला लजपत राय अध्यक्ष होते, नागपूरमध्ये ती स्थापना झालेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळं विचार करा, इथं ऑक्टोबर आहे, इथं लक्षात घ्या डिसेंबर आहे, त्यामुळं वर्ष सेम आहे बघा, वर्ष सेम आहे. असे सुद्धा प्रश्न येत आहेत, असे सुद्धा प्रश्न येत आहेत, लक्षात घ्या. जमतंय? त्यामुळं कालानुक्रमकडे परत एकदा माझी रिक्वेस्ट असेल, कालानुक्रमकडे मित्रांनो थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. आता परत कामगारांचे मी मगाशी म्हणालो होतो बघा, मुखपत्र मित्रांनो, वृत्तपत्र किंवा मुखपत्र, लक्षात घ्या. द सोशलिस्ट मित्रांनो, द सोशलिस्ट वर्तमानपत्र गाजलं होतं ते श्रीपाद अमृत डांग्यांमुळे गाजलेलं होतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो लेबर किसान गॅजेट, लेबर किसान गॅजेट हे साऊथ इंडियामधलं होतं. सिंगरवेलू चेट्टियार हे मद्रासमधले पहिले कम्युनिस्ट नेते आहेत मित्रांनो, मद्रासमधले पहिले कम्युनिस्ट नेते आहेत मित्रांनो. त्यानंतर नवयुग मित्रांनो, नवयुग मुझफ्फर अहमद आणि काँग्रेस सोशलिस्ट अशोक मेहता, अशोक मेहता. त्याचं उत्तर आहे नंबर 1 मित्रांनो, त्याचा नंबर आहे उत्तर आहे नंबर 1. आणि माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, वर्तमानपत्रांवर थोडंसं डिटेल अभ्यास करूया मित्रांनो. मग ते कामगारांचे वर्तमानपत्र असतील, वर्तमानपत्र कुणाकुणाचे करायचे? वर्तमानपत्र कामगारांचे करायचे, वर्तमानपत्र क्रांतिकारकांचे करायचे, वर्तमानपत्र काँग्रेस नेत्यांचे करायचे, आणि काँग्रेस नेत्यांचे करत असताना मवाळ, जहाल, गांधीवादी हे सुद्धा करायचे. आणि अजून एक आहे, वर्तमानपत्र जर कुणाची करायची तर ती आहेत समाज सुधारक मित्रांनो, समाज सुधारकांची. आज हे रेकॉर्डिंग करतो, 1 तारीख आहे, आज 1 डिसेंबर आहे. उद्या हे तुम्हाला लाईव्ह दिसेल, लक्षात घ्या, युट्यूबवर दिसेल. 2 डिसेंबरपासून मित्रांनो तुम्ही 10 वर्तमानपत्र आणि संपादकांची जरी नावं सकाळ दुपार संध्याकाळ जरी केलीत, 2 डिसेंबरपासून आपल्या पेपरपर्यंत, म्हणजे आपला जो पेपर आहे लक्षात घ्या 5 जानेवारीचा, तोपर्यंत आपल्या वर्तमानपत्रांचा अभ्यास चांगला झाला असेल. हां, अजून एक विसरलो, आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र सुद्धा, आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल वर्तमानपत्र सुद्धा. आता गदर, तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे, गदर सनी देओल नाही मित्रांनो, लाला हरदयाल. मग ते कुठं होतं आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे. अमेरिका मित्रांनो, अमेरिका. तर हे वृत्तपत्र आणि संस्थापक झाले. त्यानंतर
मित्रांनो 1924 आहे बघा. मी प्रश्नाकडे जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक कायम सांगतोय, लक्षात घ्या. 1924, 1925, 1923, 23, 24 आणि 25 त्या सालात ज्या ज्या घटना घडल्यात त्याच्यावर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चला. मग 2023, 2024, 2025, मग त्याला 150 वर्ष कधी होत आहेत ते बघा मित्रांनो. मग 1897, 98, 99 येतं, लक्षात घ्या. 150 वर्ष, 125 वर्ष हे बघा, आणि 75 वर्ष एखाद्या घटनेला होतं का मित्रांनो. हा महाराष्ट्रावरचा प्रश्न आहे. हिंदुस्थानातील औद्योगिक विकास, हिंदुस्थानातील औद्योगिक विकास यावर 1924 साली प्रबंध लिहून ऑक्सफर्ड विद्यापीठाकडनं लक्षात घ्या पदवीधारक म्हणजे ग्रॅज्युएशन पद कुणी घेतलं तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर धनंजयराव गाडगीळ. त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर धनंजयराव गाडगीळ. मागच्या वेळेस ह्यांच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, धनंजयराव गाडगीळ. तसं जर बघायला गेलं तर सहकारी साखर कारखान्याची कल्पना सुद्धा त्यांचीच आहे मित्रांनो. सहकारी साखर कारखान्याची कल्पना त्यांचीच आहे. हा, प्रत्यक्षात आणणारे व्यक्ती सगळ्यांनाच माहित असेल, लक्षात घ्या. अहिल्यानगरचे विठ्ठलराव विखे पाटील. विठ्ठलराव विखे पाटील मित्रांनो. नवरोजी फर्दुंजी सुद्धा अर्थतज्ञ होते. नवरोजी फर्दुंजी लक्षात घ्या वेल्बी कमिशन समोर साक्ष द्यायला गेलेले होते, नवरोजी फर्दुंजी. आणि VN मंडलिकांबद्दल मी मगाशीच म्हणलेलं आहे, महाराष्ट्रात भांडवलशाही बद्दल जर कोणी सगळ्यात जास्त लिहिलं असेल तर ते होते VN मंडलिक. हे टिळकांचे फॉलोअर होते किंवा टिळकांच्या विचारसरणीसारखे होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही मित्रांनो. धनंजयराव गाडगीळ. आणि पुढं मित्रांनो त्यांनी कॅम्ब्रिजमधनं MA आणि DLiT पदवीही मिळवलेली आहे, लक्षात घ्या, कॅम्ब्रिजमधनं मित्रांनो. आणि डॉक्टरेट सुद्धा ते आहेत मित्रांनो. त्यानंतर 1923 प्रश्न क्रमांक 15 1923 बघाशी मी म्हणालो होतो बघा. 1923, 1924, 1925, 1923, 1924, 1925 एखाद्या घटनेला 100 वर्ष होत आहेत. येस, तर लगेचच्या लगेच डोक्यात ठेवायचं. आणि सध्या एक गोष्ट डोक्यात ठेवा, 23, 24, 25ला जर कुठल्या घटना घडत असतील तर त्या दरम्यान लक्षात घ्या व्हाईसरॉय कोण होता. व्हाईसरॉय रीडिंग. वाचताय ना, कळतं का बघा, वाचताय ना, रीडिंग वाचलंच पाहिजे. म्हणजे 22, 23, 24च्या दरम्यान, 25च्या दरम्यान एखादी घटना कुठली घडली असेल, म्हणजे गांधीजींना लक्षात घ्या जेलमध्ये टाकण्यात आलं, गांधीजींना जेलमधनं सोडण्यात आलं एरोड्यामधनं. 1924 साली गांधीजींचं ससून हॉस्पिटलमध्ये अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय. या दरम्यान लक्षात घ्या जर व्हाईसरॉय कोण होते तर ते होते रीडिंग, व्हाईसरॉय रीडिंग. आणि हे एकमेव व्हाईसरॉय रीडिंग हे एकमेव गैर ख्रिस्ती, नॉन ख्रिश्चन मित्रांनो, गैर ख्रिस्ती व्हाईसरॉय आहेत. हे धर्माने ज्यू आहेत मित्रांनो, हे धर्माने ज्यू आहेत, यहुदी मित्रांनो. सध्या बरीचशी चर्चा चाललेली आहे बघा त्यांच्याबद्दल मित्रांनो. 1923 साली डॅश आणि लोणी बुद्रुक येथे पहिली सहकारी पतपेढी सुरू केली मित्रांनो. तर त्यांचं नाव आहे विठ्ठलराव विखे पाटील. म्हणून आपण बघा त्यांना सहकार महर्षी म्हणतो, सहकार महर्षी म्हणतो. पतपेढी स्टार्ट केली, सहकारी कारखाना स्टार्ट केला. आणि आज मित्रांनो सहकार क्षेत्रात जर बघायला झालं तर त्यांची पतपेढी, त्यांचे काय म्हणतात साखर कारखाना आणि त्यांनी केलेल्या सगळ्या संस्था आत्ताही चालू आहेत. आत्ता आता त्यांचं नातू आहेत बघा मित्रांनो, जे मागच्या मंत्रिमंडळात मंत्री होते बघा, राधाकृष्ण विखे पाटील मित्रांनो, राधाकृष्ण विखे पाटील. आणि त्यांचा पणतू सध्या गाजतोय बघा भाषणासाठी, सुजय विखे पाटील मित्रांनो. तर ते विठ्ठलराव विखे पाटील. वसंतदादा पाटलांनी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुमच्यापैकी जर कोणी इंजिनियर असेल, प्रायव्हेट कॉलेजमधनं झालेलं इंजिनियर किंवा मेडिकल कॉलेजमधनं झालं असेल तर प्रायव्हेट डिप्लोमा कॉलेजेस, पॉलिटेक्निक कॉलेज, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची जर मुहूर्तमेढ कोणी नेमली असेल तर ते होते द ग्रेट वसंतदादा पाटील. यशवंतराव चव्हाण सगळ्यांनाच माहीत असेल, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, लक्षात घ्या. आणि त्यानंतर किसनवीर हे सहकार क्षेत्रात आलेले आहेत. पण किसनवीर लक्षात घ्या पत्री सरकार, किसनवीर मित्रांनो पत्री सरकार किंवा प्रति सरकारचे प्रमुख होते मित्रांनो. प्रति सरकार किंवा पत्री सरकारचे प्रमुख होते. हे सगळेच्या सगळे सहकार क्षेत्रातली नाव आहेत का हो, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो, त्याचं उत्तर आहे यस. आता त्यांनी 1872 साली स्वदेशीची शपथ घेतली. 1872 साली स्वदेशीची शपथ, 1872ची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे बऱ्याचशा लोकांची धारणा अशी आहे स्वदेशी म्हटलं की गांधीजींना घेऊन येतात, लक्षात घ्या. स्वदेशीची कल्पना सगळेजण छाती डोकून सांगा, ही महाराष्ट्राने भारताला दिलेली गिफ्ट आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्राने दिलेली गिफ्ट आहे. त्यांनी स्वदेशीची शपथ घेतली. त्यांनी 1873 साली मित्रांनो, 1873 आहे मित्रांनो, बंधू भगिनींनो, 1873 2023 जर मायनस केला तर आन्सर काय येतं 150 वर्ष. 150 वर्ष देशी व्यापार उद्योजक संस्थेची स्थापना केली.
त्यांनी वासुदेव शास्त्री या प्रसिद्ध कीर्तनकाराच्या मदतीने स्वदेशीवर कीर्तन तयार केली, म्हणजे गावोगावी जाऊन स्वदेशीचा प्रचार करायचा. स्वदेशीचा प्रचार करणारे भारतातील पहिले क्रियाशील देशभक्त आहेत आणि ते मित्रांनो जोशी, गणेश वासुदेव जोशी. आणि मित्रांनो यांच्याच विचाराने प्रभावित होऊन मित्रांनो आपल्याकडे एक स्वदेशी क्रांतिकारक आहेत, यांच्याच विचाराने प्रभावित होऊन आपल्याकडे एक स्वदेशी क्रांतिकारक आहेत, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके सुद्धा स्वदेशी कपडे घालायचे, स्वदेशी वापरायचे. हे मित्रांनो जोशी, गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका, तिन्ही नावं सेम आहेत. जोशी, गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका. अजून एक चौथं नाव सांगू, चौथं नाव म्हणण्यापेक्षा रिलेशन सांगतोय. हे गोपाळ कृष्ण गोखलेंचे सख्खे सासरे आहेत. हे गोपाळ कृष्ण गोखलेंचे सख्खे सासरे आहेत मित्रांनो. जोशी मित्रांनो, जोशी. त्यानंतर येतं मित्रांनो कोणत्या कायद्याने उद्योगधंदे हा विषय प्रांतांकडे सोपवण्यात आला. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बघा, केंद्र सूची, बरोबर आहे. आज दुसरा शब्द येतो राज्य सूची आणि तिसरा शब्द येतो समवर्ती सूची, समवर्ती सूची. तर मित्रांनो उद्योगधंदे प्रांतांना कुठल्या कायद्याने देण्यात आले, प्रांतांना, तर त्याचं उत्तर आहे 1919 1919चा कायदा. 1919चा कायदा मित्रांनो 1909, 1919, 1935च्या कायद्यातल्या तरतुदी एकदा बघून घ्या आणि त्यातल्या त्यात 1935चा कायदा आयोगाला जरा जास्त आवडतो, त्यातल्या तरतुदी बघून घ्या. मग आरबीआयची स्थापना, सुप्रीम कोर्टची स्थापना वगैरे वगैरे मित्रांनो. आणि कायद्यांबाबतीत प्रश्न कसे असतात माहिती आहे का, आपल्याला एकूण 6 कायदे करायचे आहेत. 6 कायदे 1858, 1861, 1892, 1909, 1919 आणि 1935 मित्रांनो. 1935 मित्रांनो बऱ्याचशा वेळा कायद्यांमधल्या तरतुदींपेक्षा थोडंसं अवंतर, थोडंसं वेगळं प्रश्न विचारण्याचे आयोगाचा एक ट्रेंड आहे. त्या बेसवर हा प्रश्न तयार केलेला आहे, मित्रांनो. त्यानंतर आले न्यायमूर्ती रानडे. त्यांच्याशिवाय स्वदेशी चळवळ, उद्योग पूर्ण होत नाहीत मित्रांनो. न्यायमूर्ती रानडे व डॅश यांनी सहकारी चळवळ, बघा मित्रांनो, सहकारी चळवळ सुरू करण्याचा प्रयत्न केला. तसंच पुरंदर आहे मित्रांनो, पुणे नाहीये, पुरंदर येथे सहकारी बँक स्थापन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. सहकारी बँक मित्रांनो. आणि त्यांचे जे सहकारी बँका होत्या ते एकदम डिसेंट होत्या, लक्षात घ्या, म्हणजे व्यवस्थित काम करायचं. नाहीतर आपल्याकडच्या सहकारी बँकांची स्टोरेज वेगळे असतात मित्रांनो. तर ते कोण आहेत मित्रांनो, विलियम वर्ड्सवर्थ, विलियम बेक, विलियम ह्यूम, विलियम वेडरबर्न. मित्रांनो स्वतंत्र चळवळीत एकच नाव आहे, विलियम वेडरबर्न. जे इंग्लिश ग्रॅज्युएट आहेत त्यांना विलियम वर्ड्सवर्थ माहीत असेल मित्रांनो. विलियम बेक नावाचा व्यक्ती नाही आहे, विलियम ह्यूम नावाचा व्यक्ती नाही आहे. त्याचं उत्तर आहे विलियम वेडरबर्न. विलियम वेडरबर्न हा काँग्रेसचा 2दा अध्यक्ष झालेला आहे. विलियम वेडरबर्न हा काँग्रेसचा 2दा अध्यक्ष झालेला आहे. ह्याने काँग्रेसला 2000 पाऊंडची देणगी सुद्धा दिलेली होती. हा एक रिटायर्ड ICS अधिकारी आहे मित्रांनो. विलियम वेडरबर्न आणि न्यायमूर्ती रानडे यांनी सहकारी चळवळ सुरू केलेली होती मित्रांनो. सहकारी चळवळ मित्रांनो. 1905 साली डॅश येथे सहकारी पतपेढी सुरू झाली. सहकारी 1905 सहकारी पतपेढी. आता तुम्हाला आणि मला गल्लोगल्ली पतपेढ्या दिसतातच, पण सहकारी पतपेढी जर कुठं चालू झाली असेल तर ती आहे तळवडे सोलापूर मित्रांनो. तळवडे सोलापूर हे मुद्दामून लक्षात ठेवा मित्रांनो. सिंगल लाईन प्रश्न आहे, उद्योगावर येतं, आर्थिक याच्यावर येतो, लक्षात घ्या. त्यामुळं हे तळवडे सोलापूर असेल. तळवड सोलापूर नाही आहे, वेल्हे पुणे नाही, वेल्हेगाव पुणे नाही आहे. थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी गावची नावं घेतलेली आहेत. तळवडे सोलापूर मित्रांनो. अयोग्य जोडी ओळखा, लक्षात घ्या. अयोग्य जोडी ओळखा मित्रांनो. नावं बघा, श्री धूत पापेश्वर औषधी कारखाना मित्रांनो, आयुर्वेदिक, लक्षात घ्या. सांडू ब्रदर्स, बरेचसे जण आजही लक्षात घ्या, जर आयुर्वेदिक औषध वापरत असेल, औषध वापरायची कुणाला वेळ येऊ नये, पण वापरत असाल तर सांडू ब्रदर्स आजही फेमस आहेत बघा मित्रांनो. त्याच्यानंतर आयुर्वेदिक अर्कशाळा लिमिटेड आहे, आयुर्वेदिक फार्मसी लिमिटेड आहे मित्रांनो. दूध पापेश्वर औषधी कारखाना पनवेलमधला तसा जर बघायला गेलं तर तो पहिलाच होता मित्रांनो. सांडू ब्रदर्स चेंबूर बरोबर आहे. आयुर्वेदिक अर्कशाळा लिमिटेड बरोबर आहे. पुणे नाही मित्रांनो, पटणार नाही, सातारामध्ये. सातारा. मी मगाशी बघा एक इन्शुरन्स कंपनी साताऱ्यातली सांगितली, आता मित्रांनो एक लक्षात घ्या औषधी कंपनी सांगतोय साताऱ्यामध्ये.
आपली विकेट गावावरनं पडण्याचे चान्सेस 100% असतात, कारण बऱ्याचशा वेळा आपण लॉजिक लावतो. लक्षात घ्या, लॉजिक. त्यामुळे इथं थोडीशी काळजी घ्या. हे बरोबर आहे, आयुर्वेदिक फार्मसी लिमिटेड. विचार करा, नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये आहे, लक्षात घ्या. ओके, तर हे उद्योगांबाबत स्वदेशी मित्रांनो. जमतंय. आता आपलं जे पुढचं सेशन असेल मित्रांनो ते असेल, लक्षात घ्या, वृत्तपत्र आणि शिक्षणावर असेल. वृत्तपत्र आणि शिक्षण ह्याचे 20 प्रश्न आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम संयुक्त महाराष्ट्राचे 20 आहेत. कायदे व वायसराय 20 आहे. आणि मित्रांनो सर्व घटकांवर म्हणजे सगळ्याच घटकांवर एक 20 प्रश्न आपण व्यवस्थित चर्चा करूयात. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ह्या जर एवढे जर बघितला नसाल तर एकदा बघून घ्या. साधारण 120 प्रश्न भेटतील मित्रांनो. 120 प्रश्न भेटतील. 120 प्रश्नांचं डिस्कशन भेटेल आणि 120 प्रश्नांवर साधारण 2 जरी आपण प्रश्न तयार केले तर ते प्रश्नांची संख्या होते 240. जमतंय. तोपर्यंत धन्यवाद आणि ऑल दी बेस्ट मित्रांनो. थँक्यू.